श्री संत जगन्नाथ महाराज भावार्थ रामायणाचार्य यांनी ही त्यांची एक जीवनातली स्मृती म्हणून या ठिकाणी उभी केलेली आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या या ठिकाणी त्यांनी हे स्थान स्थापन केलं, परंतु माऊलींच्या सद्गुरूंच्या कृपेने माऊलींनी त्यांना नाथांकडे पाठवलं आणि वडिलांच्या जगन्नाथ महाराजांच्या जीवनामध्ये भावार्थ रामायण सांगण्यासाठीच त्यांचा जन्म अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक, आंध्र या 2-3 राज्यामध्ये आपल्या रामकथेचा प्रचंड प्रसार केला। त्यांच्या रामायणाची एवढी गोडी लागली की गावोगाव रामकथा चालू झाल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सांगणारे आणि वाचणारे निर्माण झाले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपली सार्वजनिक मंदिर हे 5 केली, परंतु आम्हा 4 बहिणींच्या पूर्ण ऋणानुबंधातून त्यांनी मुक्त झाल्यानंतर त्यांनी आपली एक स्मृती राहावी आणि माझ्या रामाची एक केलेल्या सेवेची आठवण या ठिकाणी राहावी म्हणून त्यांनी या ठिकाणी स्वतःच्या याच्याने त्यांनी रामप्रभूचं स्थान निर्माण केलेलं आहे। श्रीराम जीवाचे जीवन, श्रीराम जीवाचे चिद्गन, श्रीराम स्वय आत्मापण, श्रीराम परिपूर्ण परब्रह्म अशा पद्धतीनं त्यांनी आपलं जीवन हे रामप्रभूच्या चरणावरती अर्पण केलं। आई ही माझ्या वडिलांसोबत कथा वाचक होती, रामायणाची सुंदर कथा वाचायची आणि वडील त्याचे अर्थकार होते आणि त्यांनी ही स्मृती जरी केली असली तरी त्यांनी आता देह ठेवलेला असला तरी आपल्या सर्वांवर त्यांची कृपा आहे, परंतु आपल्याला हे पुढे त्यांनी हे ज्या उद्देशाने उत्सव निर्माण करण्यासाठी आपल्याला भूमी निर्माण करून दिलेली आहे, तर आज या ठिकाणी परभणीकर मंडळी आहेत, आमच्या भवानी बिजलगावचे लोक आहेत, त्याचबरोबर आमचे बीड जिल्ह्यातले जहागीर मोहा म्हणून अशा बऱ्याच ठिकाणची मंडळी पार कोकणापासून मुंबईपासून या ठिकाणी येत असते। एकूण 5 उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात। तर आपण असंच माझ्या वडिलांवरती माऊलीवरती प्रेम ठेवावं आणि वेळोवेळी या ठिकाणी येऊन या कार्याला सहकार्य करावं असं या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना वंदन करते, विनंती करते। रामकृष्ण रामकृष्ण हरी। आपल्या पंचकृषीतून नव्हेच तर महाराष्ट्रातून सर्व काही वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि येत आहेत, पण इवलुशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा येलो गेला गगनावरी। बाबांनी जो हा वेल लावला, बाबा 7 दिवसाचा मला वाटते 7 अध्यायाचा शक्तीचा कार्यक्रम करायचे आज नाही का। सकाळी कोण्यातून भक्त मंडळी यायची आणि इथं शक्ती चालायची आणि मुक्त फराळाचं म्हणजे दिवसभर फराळाचं करायचे। असो तो क्रम यावर्षी आपण गेले। बाबा आपल्याला आपल्यात नसतील असं वाटू द्यायची गरज नाहीये, बाबा आपल्यातच आहेत आणि 3 दिवसाचा आपला कार्यक्रम चालू आहे। पुढील वर्षी मला वाटते 5 दिवसाचा करायचा असा आमचे परभणीकर आणि श्रीमंत महाराज यांनी संकल्प केलेला आहे। तो संकल्प सिद्धीत जावो अशी माऊलीच्या चरणी विनंती करून आपण थांबूया। रामकृष्ण हरी। कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री संत जगन्नाथ महाराज की जय।